ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळ जलजीवन योजनेतील पाईपलाईन खुदाई मुख्य रस्ता धोक्याचा। हातकणंगले तालुक्यातील तारदाळमधील माळभाग परिसरात जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अंतर्गत पाईपलाईन खुदाईच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। गावातील अंतर्गत मुख्य रस्त्यावर सिमेंटचे गटर्स पाईपची जेसीबीच्या साहाय्याने झालेली तोडफोड पाहता रस्त्यावर निर्माण झालेली अडचण दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर नागरिकांची सतत वर्दळ असते। याच रस्त्यावर दूध डेअरीही असल्याने सकाळ संध्याकाळ दूध वाहतुकीची मोठी गर्दी दिसून येते। अशा परिस्थितीत खुदाई दरम्यान फुटलेल्या गटर्स पाईपमुळे रस्त्याच्या कडेला उघडी पडलेली खड्ड्यांची रांग नागरिकांसाठी धोक्याचा सापळा बनली आहे। विशेषतः दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागतेय। गेल्या काही दिवसात या ठिकाणी किरकोळ अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात, परंतु संबंधित जलजीवन योजनेचे कंत्राटदार आणि अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। काम सुरू असताना सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना किंवा चेतावणी फलक न लावल्याने अपघाताचा धोका आणखीन वाढला। जलजीवन योजना ही नागरिकांच्या सुविधेसाठी असली तरी अव्यवस्थित कामामुळे नागरिकांचेच हाल होत आहेत। फुटलेल्या गटर्स पाईपना तसेच खड्ड्यांना त्वरित दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला बांधकामाचे योग्य नियोजन व रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे आदेश द्यावेत अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। महानकरे न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ।